अजबराव अजबराव सकाळी उठले, बाहेरच्या ओटीवर आले आणि आपल्या तळपायांना पट्ट्या बांधू लागले. बांधताना आई ग म्हणून जोराने कणू लागले. त्यांचा नोकर झाडांना पाणी घालत होता. मालक सकाळी उठून तळपायाला पट्ट्या बांधत आहेत हे त्याने पाहिले. तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, तळपायाला पट्ट्या का बांधता? काय झालं तळपायाला? अजबरावांनी चेहरा खूपच गंभीर केला. नोकर अधिकच घाबरला. काहीतरी भयंकर लागले असावे असे त्याला वाटले. तो मालकाच्या पायाकडे पुन्हा बारकाईने पाहू लागला, पण कुठेही काही खरचटलेले देखील दिसेना, कुठे एवढेही रक्त दिसेना. नोकराने पुन्हा विचारले, मालक असं काय लागलं हो? अजबराव रडका सूर काढून म्हणाले, तू मला हसशील, मला वेडा म्हणशील. नाही नाही, मी तुमचा नोकर. मी तुम्हाला कसा वेडा म्हणेन? मला तुमच्या इतका शहाणा दुसरा कोणी कधी आढळलाच नाही. सांगा, काय लागलं पायाला? अजबरावांच्या डोळ्यात पाणी आले. हाताने खिळ्याचा आकार दाखवत ते म्हणाले, माझ्या पायात एवढा मोठा खिळा रुतला रे. एवढा मोठा खिळा? बापरे! पण तो केव्हा रुतला? रात्री. रात्री? रात्री कुठं गेला होता तुम्ही? कुठंच नाही रे, झोपलो होतो. मग एवढा मोठा खिळा कुठं रुतला? स्वप्नात. नोकराला आश्चर्य वाटले. स्वप्नात खिळा रुतला म्हणून काय सकाळी उठून पायाला पट्टी बांधायची? हा वेडेपणा आहे. तरी पण नोकर मालकापेक्षाही अधिक कळवळला, गळा काढून रडायला लागला आणि म्हणाला, मालक, तुम्ही आमचं कधीही ऐकत नाही. त्याचा परिणाम असा झाला. माझं ऐकलं असतं तर स्वप्नात खिळा रुतलाच नसता. तू काय सांगितलं होतंस मला? झोपताना पायात जोडे घालत जा म्हणून. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.